जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आता मोठी कॉम्पिटिशन पाहायला मिळते। जिल्ह्यातील तब्बल 232 ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या क्रमांकासाठी आता चांगलीच चुरूस निर्माण झाली आहे। राज्य सरकारकडून राबवण्यात आलेले मुख्यमंत्री पंचायत राज अभियान आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे। जळगाव जिल्ह्यातील 1160 ग्रामपंचायतींपैकी 232 ग्रामपंचायती स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरल्या आहेत। आता या संदर्भातील तपासणी करण्यासाठी नाशिक विभागाबाहेरील 15 विशेष पथके जिल्ह्यात दाखल होणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये आता जोरदार तयारी सुरू झाली आहे। आता या संदर्भात ग्रामपंचायतींकडून विविध कामे आणि सुधारणा करण्यात आल्या आहेत। त्यामुळे स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पण गावकऱ्यांना चांगला दिलासा मिळालाय। तर नेमकी कोणती आहे ही स्पर्धा ज्याची तयारी जिल्ह्यातील ग्रामपंचायती उत्सुकतेने करत आहेत? या उपक्रमामागे सरकारचे नेमके उद्देश काय? या स्पर्धेची निवड प्रक्रिया कशी राबवली जाईल? तर चला जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात निर्माण झालेल्या या स्पर्धेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, आजकालच्या युगात आपल्याला प्रत्येक क्षेत्रात एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते। आजच्या युगात प्रत्येक युवा विद्यार्थ्याला आपल्या क्षेत्रात स्पर्धेसाठी तयार राहावे लागते। क्षेत्र कोणतेही असो, शिक्षण, क्रीडा किंवा राजकारण, आजच्या काळात प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्पर्धेला सामोरे जावेच लागते। पण अशातच जळगाव जिल्ह्यात मात्र सध्या एका वेगळ्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे। ही स्पर्धा शाळेतील विद्यार्थी, खेळाडू किंवा राजकारणी मंडळींमध्ये नाही, तर चक्क जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये रंगली आहे। यामुळे सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते। या स्पर्धेचे मुख्य कारण आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान। ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे। राज्यात या अभियानाची सुरुवात दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी झाली होती। सुरुवातीला अंतिम मुदत 31 डिसेंबर ठेवण्यात आली होती, मात्र शासनाने 31 मार्च 2026 पर्यंत ही मुदत वाढवली। ग्रामपंचायतींना आपली कामगिरी सुधारण्यात जास्त वेळ मिळाला। या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींनी काही महिन्यात मोठ्या आघाडीने कामे केली आहेत। या अभियानाच्या अंतिम टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील 232 ग्रामपंचायतींना समाविष्ट करण्यात आले आहेत। आता या सर्व पात्र ग्रामपंचायतींना स्वयं मूल्यांकन म्हणजे स्वतःचे काम व्यवस्थित तपासण्यासाठी वेळ देण्यात आला आहे। या स्पर्धेत विजयी होणाऱ्या ग्रामपंचायतीला शासनाकडून भरघोस निधी दिला जाणार आहे। या सर्व ग्रामपंचायतींना आता प्रामुख्याने आर्थिक स्वावलंब आणि पारदर्शकता कारभारवर यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करायचे होते। त्यासोबतच जलसंधारण, पर्यावरण रक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती या सर्वांबद्दल काम करायचे होते। तर चला आता या स्पर्धेच्या निवड प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया। तालुका स्तरावर विभागाबाहेरील पथके आता पडताळणी करून प्रत्येक तालुक्यातील 3 याप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील एकूण 48 ग्रामपंचायतींची निवड करतील। जिल्हा स्तरावर या 48 ग्रामपंचायतींपैकी प्रत्येक तालुक्यातून 1 याप्रमाणे 14 ग्रामपंचायतींची निवड केली जाईल। अंतिम टप्प्यात राज्य स्तरावरील पथक जिल्ह्यातून येऊन सर्वोत्तम 3 ग्रामपंचायतींची निवड करेल। तर चला आता जाणून घेऊया या स्पर्धेत विजयी ग्रामपंचायतींना एकूण किती निधी दिला जाईल। मित्रांनो, तालुका स्तरावर तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला 8 लाख रुपये, द्वितीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला 12 लाख रुपये आणि प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 15 लाख रुपये दिले जातील। तर जिल्हा स्तरावर तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला 20 लाख रुपये, द्वितीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला 30 लाख रुपये आणि प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 50 लाख रुपये मिळणार आहे। त्याचप्रमाणे विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक 60 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 80 लाख रुपये आणि प्रथम क्रमांक 1 कोटी रुपये। सोबतच राज्य स्तरावर तृतीय क्रमांक 2 कोटी रुपये, द्वितीय क्रमांक 3 कोटी रुपये आणि प्रथम क्रमांक 5 कोटी रुपये असा भरघोस निधी मिळणार आहे। म्हणूनच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची आता राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। ग्रामस्थांकडून देखील या उपक्रमाला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना देखील पुरस्कार दिले जाणार आहेत। विभागीय स्तरावर पंचायत समितीला
तृतीय क्रमांक 60 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75 लाख रुपये आणि प्रथम क्रमांक 1 कोटी रुपये. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर तृतीय क्रमांक 1.25 कोटी रुपये, द्वितीय क्रमांक 1.50 कोटी रुपये आणि प्रथम क्रमांक 2 कोटी रुपये दिले जातील. तर जिल्हा परिषदेला राज्य स्तरावर तृतीय क्रमांक 2 कोटी रुपये, द्वितीय क्रमांक 3 कोटी रुपये आणि प्रथम क्रमांक 5 कोटी रुपये अशा प्रकारे बक्षीस दिले जाणार आहे. आता जिल्ह्यातील कोणत्या ग्रामपंचायतीला त्यातून प्रथम क्रमांक मिळतो हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. दरम्यान या स्पर्धेमुळे ग्रामपंचायत प्रशासन त्यासोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासन गावाकडील रखडलेल्या कामांना मार्गी लावत आहे. सोबतच भागातील मूलभूत सुधारणांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कारभार मोठ्या प्रमाणात पारदर्शक बनला आहे. आता यामुळे स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पण सर्वसामान्य गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. आता ग्रामपंचायतींनी अशीच पारदर्शकता नेहमी बाळगावी अशी अपेक्षा राज्य सरकारकडून वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये रंगलेल्या स्पर्धेसंदर्भातील या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता जिल्ह्यातील कोणती ग्रामपंचायत यामध्ये बाजी मारतात? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.